राधिका, लगन तो अपने तरीके से ही होंगे। हो, पण तरी सुद्धा मॅरेज रजिस्टर करायलाच लागेल ना। हो हो, ते तर बिलकुल करणार। जेनीची मम्मी काय बोलता? हा होय तर, पण मॅरेज झाल्यावर गोव्यान जाऊचेच पडतले। जीजसचे ब्लेसिंग घेऊन जाय ना। अरे आनंद क्या छे? आनंद आनंद हो हो आनंद ना, त्याचे मित्र आलाय फॅशन डिझायनर रॉकी म्हणून। ते जरा अडकलेलं आहे बाजूच्या गल्लीमध्ये, त्याला आणायला गेलाय आनंद। आओ 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 रॉकी, आजो। हाँ रॉकी, मम्मी पापा ये, आजो मम्मी पापा। हेलो अंकल, हेलो आंटी। हॅलो। राधिका बहिणी, हेलो, नमस्कार। आणि जेनीची मम्मी। नाइस टू मीट यू। मीट। आनंद भाऊजी, हे कुठले तुमचे मित्र? हो, मी मुंबईमध्ये आलो होतो ना, तेव्हा ट्रेन मध्ये आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो। आणि आता गंमत म्हणजे माझ्यापेक्षाही चांगला मित्र तो जेनीच आहे। शी इज अ स्वीट हार्ट। जेनी, तू वेट लॉस करतेस का? छान दिसतेस। लग्नाच्या वेळेस वेट लॉस केला की बघ फोटो किती मस्त येतात। ते गप ना, मला कळते तू मला सांगतोयस हे ना तू। ए जेनी गप ना, आता काय खाते पिते घर काय? हाँ पापा के जैसा ही है। हाँ गुजराती। अरे हा, तू एक गोष्ट ऐकून घे। राधिकाने आमच्या ते गरबाचे आणि लग्नाचे कॉस्ट्युम डिसाईड केलेलं आहे। तू मध्ये नाही यायचं, तू फक्त आहे ना तुझी ते डिझायनिंग आणि ते फॅब्रिक्स ते सगळं दाखव। चल ओके, मी सगळ्यांना लेटेस्ट वेडिंग डिझाईन्स दाखवतो। ते सगळं ठीक आहे ना, तू आहे ना ते दाखव, आम्ही बघून घेऊ। ओके, वेडिंगचं डिझायनर कलेक्शन मी आता जस्ट दाखवतो। बॅग मध्ये मस्त डिझायनर कलेक्शन आहे। बस तेच दाखव मला, बस। त्याच्यातली अजून कुठली व्हरायटी दाखवू तुम्हाला? अजून काही कलेक्शन? नाही म्हणजे आनंद भाऊजी आणि जेनीची तर खरेदी झालेली आहे। आता अजून कोणाला काही? आता काय, आता काही नाही करायचंय म्हणजे आमच्या करा आता आमच्या। हा मी उरलेलो आहे, माझी बायको ते जेनीची आहे, जेनी, राधिका आणि त्याचा मुलगा अथर्व, त्यांच्यासाठी काहीतरी दाखव। चल। हो दाखवतो ना, आनंद भाऊंचं लग्न आहे ना, त्यांच्यासाठी काय पण करू आपण। अच्छा, एवढं म्हणजे आनंद बाबा काय पण तू आता टेन्शन नसतं तू आम्हा। बघ सौमित्र आला आता। आता चल फटाफट तू पण डिसाईड कर, तुला कुठला कॉस्ट्युम हवा, डिझायनर कॉस्ट्युम। आपल्याकडे हाय, पैसे खूप आहे। अहो नाही नाही नाही, मला नकोय, मी सहज आलोय। अच्छा ठीक आहे, तर मग सहजच बघून घे। ओ मीच बोलून घेतलं याला। काय मग झाली का सगळी तयारी झाली? हो हो, माझं आणि जेनीचं सगळं झालंय, आता बाकीच्यांचं बाकी आहे, ते चालू आहे। सौमित्र बस रे, हो बसा। राधिका बाई, अगं तुझ्यासाठी साडी सिलेक्ट कर ना। हाँ, अब नाही नको। घे ना, घे ना, अरे खूप पैसे आपल्याकडे, घे। रॉकी एक काम करो, मैडम के लिए एक अच्छी सी टकाऊ मजबूत साड़ी निकालो, और कौन सी, हाँ गोल्डन एम्ब्रॉयडरी वाली, समझे ना, गोल्डन की जगह गोल्ड का एम्ब्रॉयडरी करोगे ना तो भी चलेगा। आपल्याकडे खूप पैसे आहे ना मम्मी? हाँ, राधिका आमची पोरी सारखीच आहे। हो दाखवतो ना, मस्त डिझाईन।
अहो नको, खरंच नको. अरे नको म्हणजे ओ बहिणी आता नाही चालणार, तुम्हाला घ्यावी लागेल. नाही म्हणजे अथर्वसाठी घेतलं, आई बाबांसाठी घेतलंय, आता माझ्यासाठी कशाला? नाही आणि ते इतक्या साड्या होतात ना, खूप साड्या आहेत. फंक्शनल साड्या घालणंही होत नाही आनंद भाऊजी, खरंच. अरे काय तुम्ही काही नाही नाही तुम्ही घ्या, तुम्ही घ्या ना. आता एवढं काय फॉर्मॅलिटी, घ्या ना तुम्ही. नाही तुम्ही घ्या. मॅम घ्या ना, एखादी साडी घे ना राधिका. घे ना राधिका. हे खरंच नको. नाही यार पप्पा, घे ना बाबा राधिका, घे ना. अरे काही पैशाचे प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे खूप पैसे आहेत. खरंच नको. नाही घ्यायचे, नाही नाही घ्यायचे. नाही नको. ओके, आम्हाला पण काय नको. अहो नको, असं नाही म्हणजे. सगळं कॅन्सल. आणि बाहेर निघा. हा बरोबर आहे. सर आमचं पण कॅन्सल करा. काढी मग. मम्मी बरोबर आहे ना? हा एकदम बरोबर. राधिकाबाई असे किती करता? अगं तुयेन माझ्या जेनीबाईसाठी आणि आनंद बाबासाठी इतले केला, सगळे प्रेमान केला तुयेन. आता तुझं मान असा तो त्यांच्या लग्नात तुझं मान होऊकच जाय. चल पटकन घे बघू, बेस्ट साडी सिलेक्ट कर. बरं ठीक आहे, घेते, पण मला कळत नाही की कुठली साडी घेऊ. मी सांगू? हा? येल्लो घे. येलो. अरे हे ना, ना, ग्रीन ना, आहे ना, green, राधिकावर एकदम झक्कास हा. दिसते. आंटीची तुम्हाला आवडली होती ना. अरे नको, तुझ्यासाठीच आवडली. हो हो ग्रीन ग्रीन, मला पण ग्रीन आवडली आहे. पप्पा येलो ग्रीन. ग्रीन नको, येल्लो. ग्रीन नको, ग्रीन नको, येल्लो. नाही ग्रीन, ग्रीन घे राधिका. राधिका ही छान दिसेल तुला. जेनी तू सांग मला कुठला कलर? मला पण येलोच आवडते. नो नो जेनी, ग्रीन. मम्मा येलो बरे दिसता, ग्रीन नको. येल्लो बघत ना, म्हणजे मी सासरा आणि माझी सून एक टीम झालेली आहे. आता तुम्ही लोक सांगा की ग्रीन मध्ये कोण? आम्ही ना ना ग्रीनच. आता तू तुझं म्हणली. अरे माझं काय नाही, कुठलीही घ्या ना, छान वाटेल. मग मी तर खरंच सांग ना, मला खरंच समजत नाहीये काय घेऊ. हा बोल ना. साम्या यार चल ना, तू तुझं मत दे ना. बरं बरं बरं, ओके ओके. मी सांगू का? ग्रीन. ग्रीन चूज करता काय? थांबा थांबा. येल्लो. मी सांगणार. चला ठीक आहे, म्हणजे आमच्या नाही तुमच्या नाही, फक्त सौमित्राच्या. इट्स नाईस. भाई बघ, आहे की नाही परफेक्ट, सेम टू सेम. करेक्ट किडा, क्या बात आहे. कधी नव्हे ते उत्तम काम केलेस तू. जसा फोटो पाठवला होता ना तशीच्या तशी बॅग. व्हेरी गुड, गुड जॉब. पण आता पुढे काय करायचंय? हे बघ, आता घाई करून चालणार नाही. आता आपल्याला स्टेप बाय स्टेपच जावं लागणार आहे. त्यामुळे आता एक काम कर, आता आपला प्लॅन एक्झिक्यूट करेपर्यंत ही बॅग तुझ्या घरी लपून ठेव. अरे नको नको, माझ्या घरी नको. ती मामा आणि ती शनाया आहे ना, दोघी कव्वे आहेत. अशा तिरक्या नजरेने बघत असतात. माझ्याकडे लिमलेटची गोळी असली ना तरी त्यांना माहित पडतं की बॅग नेली तर त्यांना डाऊट येईल यार. किड्या काय तू पण यार, मी 35 करोडच्या गोष्टी करतोय, मोठा प्लॅन सांगतोय, आणि तू हे असले चिल्लर गोष्टी मॅनेज नाही करू शकत. हे कर काहीतरी मॅनेज, ही बॅग तुझ्याच घरी ठेव. ओके बरं ठीक आहे, मी ना त्या दोघींपासून लपवून ठेवतो. पण बाकी प्लॅन मस्त आहे हा. प्लॅन नाही, प्लॅन बनवणारा सॉलिड आहे. असा प्लॅन बनवायचा म्हणजे माझ्यासारखा मास्टरच लागतो राईट. हा सॉलिड आहे, सॉलिड आहे. कारण मग 35 करोड 35 करोड असे ऑफिस मधनं आणण्याचा प्लॅन कमाल. पण त्या 35 करोड पेक्षा ना माझा इंटरेस्ट वेगळ्याच गोष्टीमध्ये आहे. राधिका मसाल्यावर ताबा मिळवायचा आहे मला. एकदा का राधिका मसाल्यावर ताबा मिळवला ना तरच मी स्वतःला मानेन. मान मान मान. पण किड्या, तुला अलर्ट राहावं लागेल, कळलं ना? हो. हे बघ, आपला मेन प्लॅन होईपर्यंत कोणाला कानोकान खबर होता कामा नये. हा मला माहिती आहे ना, ते स्टेप बाय स्टेप. पण मग करायचं काय, कधी करायचं हे? हे बघ, जेव्हा आनंदच्या लग्नाच्या गडबडीत असतील ना सगळे लोक, त्यावेळेला आपल्याला प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे. पण तोपर्यंत कुणाला काहीही कळता कामा नये. ओके? कोणाला काही कळणार नाही. बरं, या दोघींचं काय चाललंय, म्हणजे शनाया आणि मम्माचं? अरे भाई, तू कमाल केलीस.
तू येऊन जी काही तंबी दिली ना दोघींना अशा टरकले. ती मामा ना आधी माझ्याकडनं सगळे कामं करून घेत होती, आता स्वतः करते. ते शनायाला काही कळत नाही रे. ए फार एक्साइट होऊ नकोस. मम्माची खरंच टरकली की टरकली असं नाटक करते, याच्याकडे जरा लक्ष असू दे. एक नंबरची भामटी बाई आहे ती. हो त्यामुळे तू अलर्ट राहा, कळलं? हो, अलर्ट अलर्ट, स्टेप बाय स्टेप. आणखी एक खूप महत्वाचं विचारायचं होतं तुला. काय? आपण वडापाव खायचा का? केड्या, मी 35 करोडच्या गोष्टी करतोय, तू वडापाव मध्ये अडकलायस अजून. भजी पाव, बरं नुसता पाव जाऊ दे. बरं हे खातो. केला बारी खरी, खरी बारी नाही, खारी बरी. पप्पा केवं लाग्यो रॉकी એનું કામ કેવું લાગ્યું? रॉकी म्हणजे हाय दయ్या वाटलं. म्हणजे ठीक आहे. म्हणजे आता ते शिलाई वगैरे कशी करून येणार त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अरे हो, पण त्यांनी जे काही ते डिझाईन्स आपल्याला दाखवलं आणि ते जे काही आपण फायनल केलं ते सगळं आवडलं ना तुम्हाला? શું બોલો છો તમે? આનંદ चा मित्र है तो अच्छा ही होगा ना. એનો મિત્ર છે એટલે સારો જો એમ. हा त्यामध्ये चांगलाच आहे तो. मग तू तुमच्याशी का मराठीत बोलतोय? એટલે એ સારો જ છે અને ખૂબ સારા સારા મોટા મોટા શ્રીમંતોના લગ્નમાં જઈને એને સારા સારા બધા ડિઝાઇન કર્યા છે. પેલા તો એટલે અનુભવી છે એમ. अरे पण तुम्ही मगातपासून कपड्यांवरच बोलताय, बाकीची तयारी झाली की नाही? काय तयारी झाली म्हणजे काय? तू सगळं करायचं ना लग्नामध्ये. बेस्ट फ्रेंड आहे ना आनंदच्या. मग बघू म्हणजे बघतो म्हणजे तू काय लग्नाला येणार नाही का? અને હું ગઈકાલથી એ જ સમજાવું છું. આ જુઓ ને કામ नाही काका, काय खूप कामं पण आहेत. नाही सगळी बॅलन्स कर, ते मी बघतो असेल मी. असं अबे, ठीक आहे आपण माणूस पाठवू ना. मी बघतो कसं मॅनेज करायचं, मी असेल बघतो. माझं मन इथे अजिबात लागत नाही. सारखं ऑफिसचं काम डोळ्यासमोर येत आहे. शेतकऱ्यांचे कागदपत्र व्हेरिफिकेशन साठी जाणार होते, काय झालं असेल कुणास ठाऊक. गेलाय पेपर घेऊन, काय होणार आहे काही कळत नाही. राधिका वहिनी काय झालं? कसलं विचार करताय? अरे आम्ही सगळे ते गप्पा मारतो आणि तुम्ही गप्प झालात. काही टेन्शन आहे का? आनंद भाऊजी, हा? 1 मिनिट येता, जरा बोलायचंय. हो चला ना. टेन्शन तर नाही आहे. ના ભાઈ ના, તમે શાંતિ રાખો. श्रेयस, हे साखरगावच्या जमिनीचे पेपर्स आहेत, व्हेरिफिकेशन साठी न्यायचे आहेत आणि या कामासाठी तुलाच जायचंय, लक्षात आहे? सर लक्षात आहे. वहिनींचा फोन आला होता आणि आता जेनीचा पण मेसेज आला जा म्हणून. गुड. लवकर निघ आणि काम पूर्ण करूनच ये. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण हे काम पूर्ण होईपर्यंत तिथेच थांब. हो सर, वहिनींनी सांगितलंय. हा, आणि वहिनी म्हणाल्या की तिकडे इतर कंपनीचे जे वकील असतील त्यांच्याकडनं सुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घे. हो, हे सगळं त्यांना एकदा क्रॉस चेक करू दे ना. चालेल. हं? हो. लवकर. पानवलकर, तुमच्यासारख्या भोळ्या आणि प्रामाणिक माणसाचा मलाही कधी कधी फायदा होऊन जातो. आता बघाच मी काय करतो.
सर अरे काय शोधतोस? काय हवंय का तुला? ही फाईल किर्लोस्कर. हा किर्लोस्करांची फाईल. अरे ती फाईल इथे कशी असेल? मी त्या कदमकडे दिली आहे. कदमकडे दिली, तरीच म्हणलं इथे का नाही सापडत आहे मला. बरोबर, मी घेतो कदमांकडून. मला वाटलं काय काय झालं. तुला इथे मी किल्ल्या ठेवल्या होत्या. कसले किल्ले? अरे ह्या कपाडाच्या त्यातनं पेपर्स काढले, श्रेयसला दिले आणि किल्ल्या मी इथे ठेवल्या होत्या. कुठे गेले? नक्की इथेच ठेवले होते ना? अरे हो, मला चांगलं आठवत. श्रेयस, नाही कशाला सगळ्यांना बोलत असतील इथेच कुठेतरी. काय झालं सर? अरे श्रेयस, मी त्या कपाडाच्या किल्ल्या तुझ्याकडे दिल्या का? नाही, माझ्याकडे नव्हत्या दिल्या. अरे मी इथे ठेवल्या होत्या, मला चांगलं आठवतंय. नाही, एक काम आम्ही जरा शोधतो, तुम्ही पॅनिक नका हो. असतील इकडे पडले अरे, असं कसं? अरे एवढी मोठी जबाबदारी वहिनीने माझ्यावर. सर तुम्ही शांत व्हा, आम्ही बघतो. हा सर. रघु, जरा सरांच्या किल्ल्या सापडत नाहीत, जरा इकडे कुठे पडले असतील तर बघू. बघ, शोधा रे. नाही, शोधू आपण. शोधा बाबा, मला टेन्शन आलंय. अरे सर, हे बघा, या इथे पडल्या होत्या. आता लक्ष गेलं, एकदम पायापाशी म्हणलं काहीतरी टोचलं, पाहिलं तर किल्ल्या. थँक्यू व्हेरी मच गुरुनाथ. काय त्याच्यात टेन्शन आलं होतं रे बाबा नाही मला. हो, त्यात काय ते असं कोण बेजबाबदारपणे कुठे किल्ल्या ठेवणार आहे का? असं इथेच असणार. सो डोंट वरी, असू द्या. चला मी येतो, ते कदमांकडून फाईल घेतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सर येतो मी. सनया, मामा, सनया, नाही वाटत. त्या दोघी यायच्यात ही बॅग लपवून ठेवून देतो. चला, बॅग लपवली. त्या दोघींना काही कळलं नाही. येस, गॅरी, तुझा प्लॅन सॉलिड आहे. 35 करोड. बोला नको. ओके, जाऊन बघूया. चल पटाकन नको. यांनी 35 करोड आणले सुद्धा. Sorry. Sorry. मम्मा, ही बॅग तर रिकामी आहे. अच्छा, म्हणजे असा आहे गॅरीचा प्लॅन. मग काय प्लॅन आहे नवीन? 35 करोडची बॅग घेऊन ही रिकामी बॅग तिथे ठेवणार आहे तो. ओके, आणि ह्यासाठी तो केड्याची मदत घेतोय. केड्या पण गॅरीला 35 करोड चोरायला हेल्प करतोय. पण त्यांना हे कुठे माहितीये की 35 करोड त्यांना पण मिळणार नाहीये, ते येणार आहेत आपल्याकडे. मी तर मॅड होईन इतके पैसे बघितल्यावर. बेबी चिल चिल, आपल्याला आपला पण प्लॅन सक्सेसफुल करायचा आहे ना. हो, जस्ट वेट अँड वॉच.
गॅरीने खूपच अपमान केलाय माझा. त्याची किंमत त्याला मोजावीच लागेल.